नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाहत आहात MH9 मराठी न्यूज। महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांसाठी आजच्या दिवसातील सर्वात मोठी, अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट समोर आली आहे। राज्य सरकार आणि कृषी विभागाच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, PM किसान सन्मान निधी योजना आणि थकीत पीक विम्याच्या पैशांची हजारो शेतकरी अत्यंत आतुरतेने वाट पाहत होते। अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या बातम्या येत होत्या, पण आता खुद्द सरकारच्या माध्यमातून अधिकृत माहिती समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, पुढील काही तासातच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 3 ते 4 महत्त्वाच्या योजनांचे पैसे एकत्रितपणे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। या योजनेअंतर्गत नक्की कोणाला किती पैसे मिळणार, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात हा निधी दिला जाणार आहे आणि अपात्र होण्यापासून वाचण्यासाठी तुम्हाला कोणती 3 महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत, ही सर्व माहिती आपण आजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि बातमी पुढे पाहण्यापूर्वी जर तुम्ही न्यूजवर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून राज्यातील शेतीविषयक सर्व बातम्या तुम्हाला सर्वात आधी मिळतील। शेतकरी बांधवांनो, आता आपण सविस्तर माहिती समजून घेऊया। गेल्या काही महिन्यांपासून नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता वितरित होण्यास काही कारणास्तव विलंब झाला होता, परंतु आता राज्य शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये एकत्रपणे शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जाणार आहेत। याच सोबत केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये सुद्धा याच कालावधीत जमा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे। म्हणजेच नमो शेतकरी आणि PM किसान या दोन्ही योजना मिळून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 6000 रुपये जमा होणार आहेत। पीक विमा संदर्भात मोठी अपडेट। याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2022 पासून ते 2025 या कालावधीत ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरलेला होता आणि ज्यांचे नुकसान भरपाईचे पैसे थकीत होते, त्यांच्यासाठी सुद्धा निधी मंजूर करण्यात आला आहे। मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांच्या घोषणेनुसार हेक्टरी मर्यादेनुसार वेगवेगळ्या भागातील शेतकऱ्यांना 5000 रुपये, 15000 रुपये, 20000 रुपये ते अगदी 25000 रुपयांपर्यंतची पीक विम्याची रक्कम थेट DBT प्रणालीद्वारे बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे। पहिल्या टप्प्यातील 20 जिल्ह्यांची यादी। शेतकरी मित्रांनो, सरकारने निधी वाटपाचे नियोजन टप्प्याटप्प्याने केले असून पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील 20 महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे खात्यावर वर्ग केले जाणार आहेत। चला तर मग जाणून घेऊया या 20 जिल्ह्यांची नावे। 1. जालना, 2. जळगाव, 3. कोल्हापूर, 4. लातूर, 5. नागपूर, 6. नाशिक, 7. धाराशिव उस्मानाबाद, 8. पुणे, 9. वाशिम, 10. यवतमाळ, 11. पालघर, 12. परभणी, 13. रत्नागिरी, 14. रायगड, 15. सातारा, 16. सोलापूर, 17. सांगली, 18. सिंधुदुर्ग, 19. ठाणे, 20. वर्धा। जर तुम्ही या 20 जिल्ह्यांमधील रहिवासी असाल आणि शेती करत असाल तर तुमची वाट पाहण्याची वेळ आता संपली आहे। या जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर सर्वात आधी पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होत आहे। शेतकरी पात्र आणि अपात्र ही 3 कामे पूर्ण करा। पण शेतकरी बांधवांनो, ही रक्कम खात्यात येण्यासाठी तुमच्या खात्याची स्थिती योग्य असणे अत्यंत आवश्यक आहे। जर खालील 3 कामे पूर्ण नसतील तर तुमचे पैसे अडकू शकतात। 1. eKYC पूर्ण करणे। ज्या शेतकऱ्यांची PM किसान किंवा नमो शेतकरी योजनेची eKYC अपूर्ण आहे, त्यांनी ती जवळच्या महा ई सेवा केंद्रात जाऊन त्वरित पूर्ण करून घ्यावी।
ई-केवायसी नसल्यास हप्ता जमा होणार नाही. 2. फार्मर आयडी अपडेट करणे. शासनाच्या नवीन नियमानुसार सर्व शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक/फार्मर आयडी असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तुमच्या कृषी सहाय्यकांशी किंवा सेतू केंद्रात संपर्क साधून तुमचा फार्मर आयडी तयार आहे का याची खात्री करून घ्या. 3. बँक खात्याशी आधार आणि डीबीटी लिंक असणे. सर्व शासकीय योजनांचे पैसे हे डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पाठवले जातात. त्यामुळे तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्डशी जोडलेले लिंक असणे आणि खात्यावर आधार सीडिंग चालू असणे अनिवार्य आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही होती आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट. तुमच्या बँक खात्यात नमो योजनेचा किंवा पीक विम्याचा हप्ता जमा झाला आहे का? किंवा या योजनेबाबत तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही अपडेट मिळेल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि अशाच सर्व अधिकृत आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या MH9 मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजना आणि पीक विम्याचा लाभ सुरळीत मिळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ॲग्रीस्टॅक म्हणजेच डिजिटल शेतकरी ओळखपत्र योजना सुरू केली आहे. उदाहरणार्थ, समजा अहमदनगर जिल्ह्यातील रामभाऊ पाटील हे शेतकरी आहेत. रामभाऊकडे स्वतःची 2 एकर शेतजमीन आहे, पण डिजिटल नोंदीनुसार त्यांचा फार्मर आयडी तयार नसेल तर सरकारने कितीही निधी जाहीर केला तरी थेट डीबीटी प्रणालीद्वारे रामभाऊंच्या खात्यावर पैसे जमा होणार नाहीत. म्हणून रामभाऊसारख्या प्रत्येक शेतकऱ्याने लवकरात लवकर CSC केंद्रावर जाऊन किंवा कृषी सहाय्यकांशी संपर्क साधून आपला ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी अपडेट करणे आवश्यक आहे. नवीन मुद्दा 2. बँक खाते, आधार सीडिंग आणि डीबीटी त्रुटी काय सांगायचे? अनेकदा शेतकऱ्यांचा ई-केवायसी पूर्ण असतो, पण तरीही खात्यावर पैसे येत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे बँक खाते आधार सीडेड नसणे. उदाहरणार्थ, लातूर जिल्ह्यातील नामदेवराव कांबळे यांचे बँक खाते आधार सीडेड नाही, त्यामुळे त्यांना पैसे मिळत नाहीत. लातूर जिल्ह्यातील नामदेवराव कांबळे यांचे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खाते आहे. त्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे, पण त्यांच्या बँक खात्याला नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मॅपिंग झालेले नाही. त्यामुळे जेव्हा सरकार 5,000 रुपयांचा हप्ता पाठवते तेव्हा नामदेवरावांचा हप्ता ट्रान्झॅक्शन फेल्ड दाखवून परत जातो. त्यामुळे नामदेवरावांप्रमाणेच इतर सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या बँकेत जाऊन तुमचे खाते NPCI/DBTशी लिंक आहे की नाही याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. नवीन मुद्दा 3. CSC सेतू केंद्रातील तक्रार निवारण कक्ष काय सांगायचे? ज्या शेतकऱ्यांच्या अर्जात काही त्रुटी आहेत त्यांच्यासाठी शासनाने तालुका स्तरावर आणि कृषी कार्यालयात विशेष तक्रार निवारण कक्ष सुरू केले आहेत. उदाहरणार्थ समजून घेऊया. जर नाशिक जिल्ह्यातील ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या 7/12 उतार्यावरील नावाच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये आणि आधार कार्डवरील नावात तफावत असेल तर प्रणाली त्यांना अपात्र ठरवते. अशावेळी ज्ञानेश्वरराव थेट आपल्या जवळच्या महा ई-सेवा केंद्रात किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे जाऊन नेम करेक्शन अर्ज करू शकतात आणि आपला थकीत हप्ता मिळवू शकतात. नवीन मुद्दा 4. महाभूलेख पोर्टलवर 7/12 नोंद अपडेट करणे काय सांगायचे? पीक विम्याच्या आणि नमो योजनेच्या मंजुरीसाठी तुमची जमीन डिजिटल 7/12 वर नोंदणीकृत असणे अनिवार्य आहे. उदाहरणार्थ, सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठलराव शिंदे यांनी पीक विमा भरला होता, पण 7/12 उतार्यावर पिकाची ऑनलाईन नोंद ई-पीक पाहणी झाली नव्हती. यामुळे पीक नुकसानीचा मोबदला मिळण्यात त्यांना अडचण आली. विठ्ठलरावांनी ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकाची नोंद केल्यावरच त्यांना विम्याची रक्कम मंजूर झाली. त्यामुळे तुम्हीही ई-पीक पाहणी वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजना आणि पीक विम्याचा लाभ सुरळीत मिळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ॲग्रीस्टॅक म्हणजेच डिजिटल शेतकरी ओळखपत्र योजना सुरू केली आहे. उदाहरणार्थ, समजा अहमदनगर जिल्ह्यातील रामभाऊ पाटील हे शेतकरी आहेत. रामभाऊकडे स्वतःची 2 एकर शेतजमीन आहे,
पण डिजिटल नोंदीनुसार त्यांचा फार्मर आयडी तयार नसेल तर सरकारने कितीही निधी जाहीर केला तरी थेट डीबीटी प्रणालीद्वारे रामभाऊंच्या खात्यावर पैसे जमा होणार नाहीत. म्हणून रामभाऊसारख्या प्रत्येक शेतकऱ्याने लवकरात लवकर CSC केंद्रावर जाऊन किंवा कृषी सहाय्यकांशी संपर्क साधून आपला ॲग्रीस्टॅग फार्मर आयडी अपडेट करणे आवश्यक आहे. नवीन मुद्दा 2. बँक खाते, आधार सीडिंग आणि डीबीटी त्रुटी काय सांगायचे? अनेकदा शेतकऱ्यांचा KYC पूर्ण असतो, पण तरीही खात्यावर पैसे येत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे बँक खाते आधार सीडेड नसणे. उदाहरणार्थ, लातूर जिल्ह्यातील नामदेवराव कांबरे यांचे बँक खाते आधार सीडेड नाही, त्यामुळे त्यांना पैसे मिळत नाहीत. लातूर जिल्ह्यातील नामदेवराव कांबळे यांचे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खाते आहे. त्यांनी KYC पूर्ण केली आहे, पण त्यांच्या बँक खात्याला नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मॅपिंग झालेले नाही. त्यामुळे जेव्हा सरकार 5,000 रुपयांचा हप्ता पाठवते तेव्हा नामदेवरावांचा हप्ता ट्रान्झॅक्शन फेल्ड दाखवून परत जातो. त्यामुळे नामदेवरावांप्रमाणेच इतर सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या बँकेत जाऊन तुमचे खाते NPCI/DBT शी लिंक आहे की नाही याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.